नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहे पंजाबी अमृतसरी लस्सी कशी बनवायची। अगदी सोपी रेसिपी आहे आणि उन्हाळा म्हणलं की वेगवेगळी शीतपेय आपल्याला प्यावीशी वाटतात। तर त्यातला एक शीतपेय आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे। घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं, पण त्यापासून आपण एवढी टेस्टी लस्सी बनवू शकतो हे आपल्याला माहित नसतं। त्यामुळेच आपण आज हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर चला मग आपण रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण सगळ्यात अगोदर बघूया। इथे मी 3 ग्लास लस्सी बनवतेय, तर त्यासाठी मी इथे अगदी अर्धा म्हणजे पाव ग्लास मी इथे दूध वापरलेला आहे। दूध ऑप्शनल आहे टोटली। आणि इथे आपण घेतलेलं आहे 1 वाटी मोठी दही। तर हे फ्रेश दही आहे। अगदी आपल्याला दही आंबट वगैरे वापरायचं नाहीये, तर अगदी सप्पक दही हवंय। तर त्यासाठी थोडंसं विरजण टाकूनच दही बनवायचं, म्हणजे आंबट होत नाही। 1 चमचा इथे वेलची पूड घेतली आहे आणि इथे आपण थोडासा पिस्ता घेतलाय कट करून बारीक। इथे थोडेसे मी केशरचे धागे वापरलेले आहेत आणि इथे आपण एक साधारणतः 2 ते 3 बदाम स्लाइस करून घेतलेले आहेत आणि इथे मी पाऊण वाटी साखर वापरलेली आहे आणि इथे आपण बर्फाचे थोडे तुकडे घेतलेले आहेत किंवा आईस क्यूब म्हणू शकता। आणि इथे 2 चमचा साधारणतः मी आपल्या दुधावर जे मलाई येते किंवा जी साय येते ती साय घेतलेली आहे। तर खूप छान ही लस्सी बनते आणि या साईमुळे जी टेस्ट या लस्सीमध्ये येते अप्रतिम टेस्ट असते। तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे। तर चला, ही जी क्रीम किंवा ही जी मलाई आहे दुधावरची ही ऑप्शनल आहे। जर तुम्हाला दुधावरची साय आवडत नसेल तर तुम्ही टोटली अवॉइड करू शकता। तरी सुद्धा ही जर साय वापरली तर लस्सी जबरदस्त होते। तर सगळ्यात अगोदर मी एक खोल बुडाचं असं पातेलं घेतलंय। तुम्ही पातेलं घ्या किंवा अगदी तुम्ही डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यात केलं तरी चालेल। तर इथे मी सगळ्यात अगोदर जस्ट आपल्याला हे जे दही आहे त्यात गुठल्या वगैरे ज्या असतात किंवा ज्या गाठी असतात त्या व्यवस्थित फोडून घ्यायचेत। तर इथे आपण साखर टाकली आहे पाऊण कप आणि इथे आपण 1 चमचा वेलची पूड टाकली आहे। त्याचबरोबर इथे आईस क्यूब टाकायचेत आपल्याला। आणि आता माझ्याकडे एक हँड ब्लेंडर आहे, त्या हँड ब्लेंडरनी मी हे व्यवस्थित फिरवून घेणार आहे अशा प्रकारे छान, म्हणजे जेणेकरून ह्या दह्या ज्या गुठल्या असतात किंवा ज्या लम्स असतात त्या पूर्णपणे दही स्मूथ झालं पाहिजे आपलं, त्यासाठी हे केलंय। अगदी तुम्ही ही प्रोसेस न करता डायरेक्टली जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकलं तरी चालेल। आणि इथे मी साखरसुद्धा अगोदरच टाकून घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी साखर यात विसळली की ही प्रोसेस करणं काय यासाठी की जेणेकरून आपली जी लस्सी आहे ती अगदी थिक बनते आणि छान होते। तर बघा अशा प्रकारे थोडंसं मी असं फेटून घेतलंय दही, छानपैकी अगदी स्मूथ झालंय, एकही गाठ त्यात राहिली नाहीये। तर आता मी परत ही जी लस्सी किंवा हे जे आपल्या लस्सीचे मिश्रण आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे। तर ही टोटली ऑप्शनल पद्धत आहे। हे जरी नाही केलं, डायरेक्टली सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवलात तरी चालेल, पण मी थोडासा थिकनेसपणा जास्त येतो अशा पद्धतीने जर लस्सी बनवली तर। आणि यात आपण पाव ग्लास दूध टाकलेलं आहे। दूध यासाठी टाकायचं, जर तुमचं थोडंफार जरी आंबट दही असेल तर तो आंबटपणा निघून जातो लस्सीमधला। त्यासाठी इथे मिक्सरमध्ये आपल्याला 5 मिनिट व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे। अगदी थिक लस्सी होते। तर बघा छानपैकी ग्राइंड करून घेतलेली आहे, साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि आता आपली ही थंडगार लस्सी आपण आपल्या ग्लासमध्ये सर्व करणार आहोत। तर ही लस्सी आपली इथे तयार आहे। तर यावर गार्निशिंगसाठी मी थोडेसे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत आणि त्या अगोदर इथे आपण दुधावरची जी मलाई किंवा जी साय आहे ती 1 चमचा यावर टाकायची आहे। जर तुमची लस्सी थिक असेल तर ही साय बरोबर त्याच्या टॉपवर राहील आणि जर लस्सी खूप पातळ असेल तर मग ही जी साय आहे ती अगदी बुडाला जाईल। तर लस्सीची थिकनेस यावरूनच कळते की साय जी आहे ती आपली जशाच तशी वर राहिलेली आहे, म्हणजे लस्सी अगदी थिक झालेली आहे। यावर मी ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, काजू आणि आपण बदाम पण यूज करू शकतो। इथे मी बदाम आणि पिस्ताचा वापर केलेला आहे स्लाइस, आणि थोडंसं असं गार्निशिंगसाठी केशर। तर अशा प्रकारे आपली पंजाबी अमृतसरी लस्सी किंवा मलाई लस्सी तयार आहे। अप्रतिम चवीची ही लस्सी आहे, एकदा नक्की ट्राय करा। उन्हाळा सुरू झालेला आहे, तर उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा देणारी ही लस्सी आहे। नक्की ट्राय करून बघा, प्रत्येकाला ही रेसिपी आवडेल आणि खूप सोपी आणि साधी सरळ रेसिपी आहे, तर कोणीही बनवू शकतं। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि दही कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा चॅनलवर अपलोड आहे, तर तुम्ही ते सुद्धा रेसिपी बघू शकता। म्हणजे अगदी थिक घरच्या घरी कसं दही बनवायचं त्याची रेसिपी आहे। नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन